मी आज कोबीची भाजी बनवायला घेतली होती, तर हे मला बोलतात चल मी आज एक छान अशी तुझी व्हिडिओ बनवतो कोबीच्या भाजीची। मग अशी आम्ही कोबी कापून घेतली पूर्ण अशी छान प्रकारे। थोडासा मूड झाला म्हणून आम्ही स्नॅपला थोडंफार ते हे करत बसला, व्हिडिओ कसे हे करायची ते बस झाला टाईमपास। मग घेतला पॅन आणि त्याच्यावर 2 चम्मच तेल टाकला। हे व्हिडिओ शूट करत होते माझी, त्याच्यामुळे बोलले चला आज ठीक आहे। असं तेल गरम झालं आपलं छान प्रकारे, त्याच्यावर आपण थोडासा जिरा टाकते। जिरा टाकून घेतला, असं छान तडतड करायला लागला। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर मिरची टाकली। छान प्रकारे अशी मिरची आपण परतून घेतली। त्याच्यावर थोडासा लसूण टाकला आणि थोडं लसणाची पाकळी पडली होती म्हणून ती बाजूला काढून मग आता कांदा टाकला। कांदा असा छान प्रकारे परतून घेतला, कारण माझा ऑलरेडी सगळं आधीच कापून झालं होतं। आणि नंतर डिसाईड झालं की आपण व्हिडिओ बनवूया, म्हणून तो बोलले चला बनवूया। म्हणून अशी छान प्रकारे कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छान प्रकारे असं परतून घ्यायचा, जेणेकरून कोबीमध्ये तो लागणार नाही। मग आम्हाला मॅगी मसाला आवडतो कोबीच्या भाजीत, म्हणून आम्ही मॅगी मसाला टाकला आणि थोडीशी धना पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडं हिंग टाकून घेतला आणि असं छान प्रकारे तो पूर्ण परतून घेतला। आम्हाला मॅगी मसाल्यातल्या भाज्या खूप आवडतात, म्हणून आम्ही जास्त करून मॅगी मसाल्याचाच उपयोग करतो, म्हणजे अशा हे नॉर्मल भाज्या बनवायच्या असतील तर। आणि मग अशी कोबी टाकून घेतली, अशी छान प्रकारे कोबी त्याच्यामध्ये टाकून घेतली आपण। मी ऑलरेडी सगळं आधीच कापलं होतं, त्याच्यामुळं मग काय नंतर आमचं डिसाईड झालं का आज व्हिडिओ बनवूया। त्याच्यानंतर हा थोडासा बटाटा टाकला, छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा। पूर्ण मसाला मिक्स होईपर्यंत ते घाटत राहायचं, म्हणजे परतवून घ्यायचं छान प्रकारे, मिक्स करत राहायचं पूर्ण मसाला लागोपर्यंत मिक्स करत राहायचं। अशा प्रकारे आपण सगळी भाजीशी छान परतून घेतली आहे। जशी ज्याला आवडते तशी पण कापून घ्या। हे आम्हाला चायनीज टाईप आवडते म्हणून आम्ही चायनीज टाईप केलं। त्याच्यानंतर मीठ सोडून घेतलं, सगळी कोथिंबीर आणि अशी छान प्रकारे मिक्स करून मग आता आपण झाकण ठेवणार आहोत, कारण त्याला वाफ यायला पाहिजे कोबीची भाजी शिजण्यासाठी, म्हणून मग ते वाफेवर ठेवली होती। अशी छान प्रकारे भाजी शिजून तयार आहे। अशी मस्त वास पण सुटला होता छान। आणि बटाटा चेक करून बघायचं जेणेकरून भाजी शिजली आहे की नाही। अशी छान प्रकारे आमची कोबीची भाजी झाली, कोबी बटाट्याची भाजी झालेली आणि वरून थोडी कोथिंबीर सोडून घेतली। अशा प्रकारे लिंबूही थोडासा टाकला, कारण लिंबूने थोडी चव येते त्याच्यामुळे। अशा प्रकारे आपली कोबी आणि बटाट्याची भाजी तयार झाली।